एकांकिका म्हणजे मी एकपात्री समजायचो. बऱ्याच लोकांचा हा गैरसमज होतो. नंतर कळलं की नाही, एकांकिका म्हणजे नाटकासारखंच, नाटकाचं एक छोटं व्हर्जन. काय सादर होत आहे याच्यापेक्षा कोण सादर करते याला जरा जास्त महत्त्व कुठेतरी दिलं जातं. तर ती एक गोष्ट मला असं वाटतं की शेवटी सादरीकरण खूप महत्त्वाचं आहे. मला एक कॅरेक्टर विचारतो की काय रे साहेब तापलेत का, आणि मी म्हणतो की आपण काय अंगाला हात नाही लावला. आणि मला अपेक्षाच नव्हत्या आणि खूप लाफ्टर आला. मी म्हणजे कळलंच नाही आता रिॲक्ट काय व्हायचं आहे, सवयच नाही या सगळ्या गोष्टींची. एकतर खूप न्यूट्रल राहून परीक्षण करणं मला असं वाटतं की खूप गरजेचं आहे, जे की आत्ता काही स्पर्धांना नाही होते. काही ठिकाणी डायरेक्ट ऑपोजिट असं होतं की खूप चांगले परीक्षक येतात जिथे न्यूट्रल होतं. मला असं वाटतं की एकांकिका म्हणजे जवळपास प्रत्येक कलाकारासाठी एक आईची भूमिका वाटते मला, जिथे संस्कार होतात प्रत्येकावरती. नमस्कार, मी मयूर शांताराम शुभांगी येवले ए फॉर एकांकिकाच्या या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. मित्रांनो, प्रत्येक शहराची एक ओळख असते. जसं पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, मुंबईला स्वप्नांची नगरी म्हटलं जातं, तसंच ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. पण ठाण्याची नुसती तेवढीच ओळख नाही आहे. ठाणे हे जसं तलावांचं शहर आहे तसं ते कलाकारांचं देखील शहर आहे. आणि अशाच या कलाकारांच्या शहरामधून आज एक अवलिया कलाकार आपल्यासोबत आलेला आहे, जो नुसता लेखक नाही आहे, नुसता दिग्दर्शक नाही आहे, तर लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिहेरी भूमिकांमध्ये तो लीलया वावरतो. आज ए फॉर एकांकिकामध्ये आम्ही स्वागत करतोय ठाण्याचे हरहुन्नरी कलाकार श्री अजय पाटील यांचं. अजय, असं नावापुढे श्री वगैरे लावलं तर थोडंसं सिनियर झाल्यासारखं वाटतं. अजय आमचा मित्र आहे. अजय, स्वागत आहे तुझं आमच्या कार्यक्रमामध्ये. आज तुम्ही इथे बोलवलं त्यासाठी थँक्यू. आणि श्री वगैरे लावायची काही गरज नाही आहे. थोडं आपण फॉर्मॅलिटी, थोडीशी मित्रांचा सन्मान वाढवतात, बरोबर आहे की नाही? जोक्स अपार्ट, आपण तुला कल्पना आहे की ए फॉर एकांकिका हे जे आम्ही सुरू केलेलं आहे हे एकांकिकांबद्दल बोलतं, एकांकिकांचा प्रवास कसा झाला त्याबद्दल बोलतं. तर तुझ्या 2 एकांकिकांबद्दल आज आम्ही तुझ्याशी संवाद साधणार आहोत. एक तर डोक्यात गेले आणि दुसरी म्हणजे उणिवांची गोष्ट. तर अगोदर म्हणजे उणिवांची गोष्ट यावर्षी तुम्ही सादर केली आणि ती मला जास्त भावली, म्हणून उणिवांची गोष्टवर आपण जास्त बोलूया सुरुवातीला. की ही संकल्पनाच वेगळी होती, तर ही संकल्पना आणि मग तिचं जे काही एक्झिक्युशन आहे आणि तो एकंदरीत प्रवास कसा होता त्या संदर्भात थोडंसं आम्हाला सांगशील? सुरुवातीला जेव्हा ही कॉन्सेप्ट डोक्यामध्ये आली होती, काही दिवस विचार केला मी या कॉन्सेप्टवरती. पण शेवटी असं झालं की 45 मिनिटांच्या एकांकिकेत ही कॉन्सेप्ट करणं खूप अवघड आहे, कारण की दोघांमध्ये संवादच नाही होणार आहे. मग सुरुवात काय असणार आहे, मग मध्य काय, शेवट काय. आणि एका पॉईंटला मग मी असा विचार केला की आपण जरा वेगळं काहीतरी बघूया. पण एक मित्र आहे माझा आत्ता सिरियलमधलाच, त्याच्यासोबत बोलताना असं झालं की नाही, हे वेगळं आहे तर आपण चॅलेंज घ्यायला हवं, याच्यावरतीच करायचं आपल्याला. त्याच्यानंतर मग ती प्रोसेस सुरू झाली आणि कॉन्सेप्ट होती पण गोष्ट नव्हती. म्हणजे एक आंधळा नवरा आणि मुकी बायको, फक्त एवढंच होतं. पण त्यांच्यामध्ये काय घडेल, वरच्यावर बऱ्याच गोष्टी होत्या, पण नेमकं आपलं म्हणणं काय असेल. आणि म्हणजे गोष्ट संवादाची आहे. दोन्ही कॅरेक्टर डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्या डोळ्यासमोरच होतं की हे बोलणार कसं एकमेकांसोबत. आणि बऱ्याचदा असं झालं की वेगळे विषय आम्ही बघत होतो की काय म्हणणं असेल त्या दोघांचं. शेवटी हे झालं की दोन्ही पात्रांमधला जो संवाद आहे तोच खरा विषय असायला हवा. म्हणजे आपण उगाच वेगळ्या काही गोष्टींच्या मागे नको लागायला. आपल्याकडे ऑलरेडी विषय आहे, त्या 2 पात्रांमध्येच त्यांच्या संवादातच तो विषय, तर आपण वेगळा काही विषय शोधायची गरज नाही. प्रेक्षक म्हणून पाहताना मला वाटलं की आपण नेहमी म्हणतो नथिंग इज परफेक्ट, अपूर्णत्व हेच पूर्णत्व आहे. हे फार मोठ्या फिलॉसॉफिकल टर्म वाटतात ऐकताना, पण ती एकांकिका पाहताना खरंच ते फील येत होतं की यात जरी ढोबळमानाने आपल्याला अपूर्णत्व दिसत असलं तरी हे एकमेकांना समर्पक आहेत, पूर्णच आहे, ते वर्तुळ आहे, जरी असं वाटलं की नाही आहे. मग तुमचं जेव्हा ड्राफ्ट लिहून पूर्ण झाला आणि मग शेवटी ते बसवावं लागलं ना, म्हणजे दिग्दर्शक म्हणून ते बसवावं लागलं, तर ते एखाद्या कलाकाराला कसं असतं की नाही मला डायलॉग म्हणायचे, तर डायलॉगच नाहीत, मग ती जी मुख्य अभिनेत्री आहे तिचं कसं ट्रेनिंग झालं किंवा काय त्याच्याबरोबर संवाद झाला? सुरुवातीला जेव्हा लिखाणाची वेळ आली, म्हणजे असं झालं की आत्तापर्यंत ज्या काही कॉन्सेप्ट होत्या त्या मीच लिहिल्या होत्या, मीच दिग्दर्शन केलं होतं. तर यावेळेला असं झालं की आपण नको लिहायला, आपण दुसरा लेखक बघूयात, जेणेकरून मग दुसऱ्याचं लिखाण असेल तर मग आपलं दिग्दर्शन कशा पद्धतीने असेल. म्हणजे माझा एक थॉट आहे त्या कॉन्सेप्टबद्दल, अजून कोणाचे तरी विचार असतील आणि ते विचार एकत्र आल्यानंतर ती कॉन्सेप्ट अजून चांगली होईल.
तर त्यासाठी मग जेव्हा लेखक मी शोधत होतो तेव्हा मग नितीन सावळेसोबत झालं बोलणं, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग भेटणं झाल्यानंतर मग बरेच सीन येत होते. म्हणजे आम्हाला एक गोष्ट पूर्ण होत नव्हती, पण सीन बरेच होते आमच्याकडे. आणि ते असं झालं की अरे 45 मिनिटांची एकांकिका आहे, आपण किती सीन करणार याच्यामध्ये, तर आपल्याला कुठेतरी जरा मर्यादा ठेवाव्या लागतील, मोजकेच सीन घ्यावे लागतील, त्यातही त्या सीनला काहीतरी अर्थ असला पाहिजे. उगाच बरेच सीन सुचतात म्हणून आपण करत नको जायला. आणि हे सगळं डिस्कशन झाल्यानंतर मग जेव्हा लिखाणाची वेळ आली तेव्हा म्हणजे जो प्रश्न मला पडला होता सुरुवातीला की ही एकांकिका, या एकांकिकेची कॉन्सेप्ट तर आली आहे डोक्यामध्ये, काय करायचं हे पण आहे बऱ्यापैकी डोक्यात, पण ती लिहायची कशी. कारण की त्या बऱ्यापैकी त्या आंधळ्याचेच डायलॉग खूप होत होते सुशील कॅरेक्टरचे, आणि जे दुसरं पात्र होतं ते काही बोलतच नाही आहे. मग ते बोलणं कसं असेल, मग ते संवादाचं माध्यम काय असेल, त्यांच्या कुठून सुरुवात होईल, काय गोष्टी. मग ते लिहिताना बऱ्याच गोष्टी येत होत्या. मग हळूहळू मग एका म्हणलं असं झालं की नितीनचं सावळेचं पण हेच म्हणणं होतं की मी लिहित जातो जसं सुचेल, त्याच्यानंतर आपण विचार करूयात, कुठे थांबायला नको. मग एक ड्राफ्ट हातात आल्यानंतर मग त्याचं रीडिंग झालं. आणि मला आधीपासूनच असं वाटत होतं की ही एकांकिका लिखाणापेक्षा ती दिग्दर्शनातली जास्त आहे. कारण की बऱ्याच गोष्टी त्यात दिसल्यानंतर कळणार होत्या एकांकिकेत, ज्या लिखाणात लिहिणं जरा अवघड होतं. आणि तरी पण त्याने पहिला ड्राफ्ट लिहिला, ते कौतुकच आहे. त्याच्यानंतर प्रोसेस सुरू झाली आणि ही म्हणजे जवळपास माझी दुसरी अशी एकांकिका आहे की ज्याच्यामध्ये मी स्क्रिप्ट नाहीच बघितली. बऱ्यापैकी अख्खी एकांकिका पहिल्या सीनपासून ते सगळंच इम्प्रोवाइजच केले. ते म्हणजे असं नाही झालं की आपण आधी सीन लिहूयात त्याच्यानंतर मग ते बसवूयात, तर बऱ्यापैकी इम्प्रोवाइज झाली. कारण की गोष्ट तयारच होती डोक्यामध्ये. आणि म्हणजे रिडिंगच्या वेळेला गमतीशीर गोष्ट अशीच की जे काही पात्र होतं मंजिरीचं, तर तिला बोलायलाच काही नव्हतं एकांकिकेत. म्हणजे मंजिरी काय रीड करत होती? हां, मग तेच की एकपात्रीच जवळपास, आणि बाकीच्या पात्रांचे जे काही डायलॉग्स होते मग रिडिंगमध्ये तेच व्हायचं. आणि ती म्हणाली पण होती मला की दादा मला डायलॉगच नाही आहेत, मी काय बोलू. तिला म्हटलं की न बोलताच तुला बरंच काही बोलायचं आहे आणि हेच क्रेडिट असेल त्या पात्राचं. तर मंजिरी हे पात्र ह्याचं की न बोलता बऱ्याच गोष्टी कळतात त्या पात्राच्या. एक्सप्रेशन झाले, परत रिॲक्शन झाल्या, परत ते आऊ करत बोलणं झालं, चुटक्या, बऱ्याच गोष्टींमुळे मग ते पात्र अजून जास्त भावतं. आणि ऑडियन्सचा पण प्रतिसाद मग त्या पात्राला खूप जास्त होता. मी खूप प्रयोग पाहिले आणि मंजिरीला खूप ऑडियन्सकडनं रिॲक्शन झाल्या. आता तुझं पण श्रेय असणार स्वाभाविकपणे, कारण दिग्दर्शक म्हणून जे काही तू तिला सांगितलं असेल ते तिने चोखपणे बजावलेलं काम होतं. आता दुसरी तुझी एकांकिका, म्हणजे ही तर एकदम वेगळी एकांकिका, दुसरी डोक्यात गेले. आता खरंच डोक्यात गेल्यासारखीच परिस्थिती या सोशल मीडियामुळे सगळीकडे झालेली आहे. आणि मग याच्यावर काहीतरी करावं, कारण आता प्रत्येक वक्तृत्व स्पर्धेमध्ये, निबंध स्पर्धेत हा विषय असतो, सोशल मीडिया शापकी वरदान. तो पण त्याला इतक्या वेगळ्या पद्धतीनं मांडावं आणि आपण एकांकिकेच्या माध्यमातून मांडावं, हे कुठून आलं, काय त्याची प्रोसेस होती? हा विषय सुचण्यामागे असं काही कारण नाही आहे, कारण की ते आपल्या रोजच्या जीवनातलंच होतं. जे आपण इन्स्टावरती बरेच रील्स बघतो, आणि असं झालेलं की लहान लहान मुली, म्हणजे जवळपास 4-5 वर्षांच्या मुली ज्या प्रकारे रील्स करत होत्या, डान्स झालं, बॉलिवूडच्या काही आयटम सॉन्गवरती नाचणं झालं, तर हे जाणवत होतं की अरे म्हणजे 4-5 वर्षांची मुलगी म्हटल्यानंतर आपल्याला एक निरागसपणा डोळ्यासमोर येतो की क्यूट आहे त्या, पण त्यांचं वय सोडून ते काहीतरी मोठ्या वयाचं करत होते. आणि मग असं झालं की काय करतात, तर थोडक्यात फॉलोअर्ससाठी, एक व्हायरल होण्यासाठी. तर असं झालं की हा विषय सध्याच्या काळात खूप महत्त्वाचा आहे मांडणं. मग त्याच्यानंतर एक कॉन्सेप्ट होती, परत मग आपण गोष्टीकडे येतो की गोष्ट काय असेल, पण आपली फक्त कॉन्सेप्ट असून नाही चालणार. मग खूप विचार केला की नक्की आपण कशा पद्धतीने मांडू शकतो, म्हणजे कुठेच आपल्याला प्रबोधन नाही करायचं या गोष्टीचं. कारण की हल्ली प्रबोधन केल्यानंतर कोण नाही ऐकत. हे जर आपण नकळतपणे जर सांगण्याचा प्रयत्न केला तर जास्त पोहोचतं. आणि नुकताच भुलभुलैया 2 आला होता, आणि मला ते भुलभुलैया पहिला जो पार्ट होता तो प्रचंड आवडलेला, मी बऱ्याचदा बघितला आहे. आणि असं झालं की हे कॅरेक्टर घेऊन आपण ही गोष्ट चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. म्हणजे अक्षय कुमारचं आदित्य श्रीवास्तव हे कॅरेक्टर आहे. मग पहिला सीन डोक्यामध्ये आलेला की अशा पद्धतीचा एक सायकॅट्रिस्ट असेल, आणि जो त्या घरामध्ये आला, आणि कुठेतरी आपण सोशल मीडियाला एक भूत म्हणून ट्रीट करू शकतो, जे ॲक्च्युली आहे. आणि मग तिथून मग हळूहळू सीन डेव्हलप झाले. बऱ्याच सोशल मीडिया तर भूत आहे आणि ते आता सगळ्यांच्या मानगुटीवर बसलेलं आहे. ते लवकर हटो, त्याचं काय उतारा लवकर हो त्या भूताचा. पण अजून एक असा मुद्दा होता की कुठेच पूर्णपणे निगेटिव्ह नव्हती दाखवायची ती बाजू. त्या एकांकिकेमध्ये एक डायलॉग पण होतं की कोणतीच गोष्ट पूर्णपणे वाईट किंवा चांगली नसते, आपण त्या गोष्टीचा कशा पद्धतीने वापर करतो हे जास्त मॅटर करतं. हे झालं की सोशल मीडिया काय पूर्ण वाईट नाही आहे, ते
ऑब्व्हियसली वाईट नाही. आता आपण करतोय हा पण एक सोशल मीडियाचाच भाग आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला नाटक एकांकिकेविषयी जाणून घ्यायचंय तर ते जाणून घेऊ शकतात या माध्यमातून सुद्धा. काल छान दिसत होतीस फ्रॉक मध्ये. बऱ्याच वर्षांनी तुला असं फ्रॉक मध्ये बघितलं. आणि अचानक 6-7 वर्षांची विभा आठवली मला. फक्त वेड्या नव्हत्या, कशा असतील आईकडे आता वेळ नसतो ना वेड्या बांधायला. आणि बाबाने ते काही जमत नाही. थोडा वेळ काढून चिकायला हवा होता आईकडून वेड्या बांधायला. मग आता बाबांनी स्वतःच्या हाताने वेड्या बांधल्या असत्या. विभा, तुला लहानपणी वेड्या खूप आवडायच्या ना? हळूहळू त्या कधी सुटत गेल्या कळलंच नाही. सुटत गेले की आपणच सोडवलं. लहानपणी तुझा वेळ जावा, आम्हाला आमची कामं करता यावी, त्यासाठी तुझ्या हातात मोबाईल देताना आमच्या लक्षात नाही आलं. तुला स्क्रीन टचची नाही तर आमच्या स्पर्शाची गरज होती. तुला सेलिब्रिटी बनवण्यासाठी मेकअपचं सगळं सामान आणून दिलं. लहानपणी लावाशीच तशी टिकली आणायला विसरलो. तुझ्या रील साठी महागातले कपडे पण आणून दिले. एक फ्रॉक आणायचं राहूनच गेला. विसरून गेलो होतो. तू सेलिब्रिटी होण्याआधी आमची मुलगी आहेस. वन पीस मध्ये मेकअप मध्ये असं वाटायचं की आमची मुलगी खूप मोठी होते. पण काल फ्रॉक मध्ये बघितल्यावर जाणवलं हा नाही अजून माझं बाळ. मला खूप कुतूहल
एकंदरीत या दोन्ही एकांकिकेंबद्दल जर पाहिलं तर एकही संवाद नसलेली मुलगी अभिनयाचं पारितोषिक घेऊन जाते. हे जे काही आहे ना, म्हणजे एक स्टिरियोटाईप आहे डोक्यामध्ये की हां असे डायलॉग असं तसं नो, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, मग डायलॉगच नाहीत, संवादच नाहीत, आणि मग मुख्य पात्र जे आहे ते अभिनयाचं पारितोषिक घेऊन जातं. काय मग जेव्हा हे घोषित झालं आणि मग ज्या सुरुवातीला ती म्हणाली असेल की अरे मला तर डायलॉगच नाही, काय मग तू तेव्हा तिला काय सांगितलं? तिला हेच सांगितलं की काहीच न बोलता तुला ते पात्र सादर करायचं हीच खूप मोठी गोष्ट असणार आहे आणि यामुळेच प्राईज मिळणार आहे. आणि म्हणजे तेच त्या पात्रावरती काम हेच करायचं होतं की तिच्या ज्या काही फिलिंग्स आहेत ती बोलू नाही शकत, पण तिच्या चेहऱ्यावरती त्या यायला हव्यात. म्हणजे न बोलता बरंच काही कळतं, हे कधी खूप मोठी गोष्ट वाटते मला. बोलून काय सगळेच जण व्यक्त होतात, पण न बोलता व्यक्त होणं. मग त्यानुसार बऱ्याच म्हणजे पात्राचा विचार केल्यानंतर असं आलं की एकांकिकेमध्ये पॅच असतात, स्वगत म्हणतो आपण त्याला. तर एक मुकीचं स्वगत असेल तर एकांकिकेत, जे की मग तिसऱ्या सीनमध्ये ती रडत व्यक्त होते. मग ते व्यक्त होणं कशा पद्धतीने असेल, तिला खूप काही सांगायचं, ती सांगते पण शेवटी त्याचं हे म्हणणं की नाही कळलं काहीच. तर हळूहळू ते झालं की आधीच विचार केलेला गोष्ट खूप साध्या पद्धतीने जायला हवी, कुठेच आपल्याला उगाच काही ड्रामा ॲड नाही करायचा, उगाच काही गोष्टी म्हणजे अंगावरती यायला हवं म्हणून काहीतरी एक आपण उगाच काहीतरी वेगळं वळण दिलं गोष्टीला, असं काहीच नाही करायचं आहे. साधी गोष्ट आहे, दोघांची गोष्ट आहे, घरातली गोष्ट आहे, तर ती घरामध्येच जास्त करून व्हायला हवी. त्यानुसारच सगळी प्रोसेस सुरू झालेली. मग जसे जसे सीन येत होते तसं मग पात्रावरती तीच मेहनत होती की व्यक्त होणं तिचं न बोलता. बऱ्याच वर्षानंतर हा असा लाटांचा आवाज ऐकतो. तुला सांगतो कॉलेजमध्ये असताना ना रोज जायचो बंक करून इकडे मित्र आणि मैत्रिणींसोबत. तू पहिल्यांदा समुद्र बघतेस ना, मग कसा दिसतोय मुंबईचा समुद्र? खरंच सांग, नाही थांब, तुझ्या हातानेच थांब. छान. हा म्हणजे छान. भारी लागतात रे शेंगदाणे. बघू कशी लागतात. मस्त लागतात रे. हो का? बघू काय झालं? अरे एक म्हणजे काय करते सगळे? हा चिमटा का करते? मी काय केलं? धक्का का देते? कुणी धक्का दिला का? मग अगं म्हणजे छेडलं. कोणी छेडलं? सांग कोणी छेडलं? तर आता गेलाच घेऊन जा मला. अरे लाज नाही वाटत? माझ्या बायकोला छेडतो, पोलिसात देऊ का? देऊ का? हो दादा, हो तुम्ही एकतर आले आहात, मग कशावरून आम्ही तुमच्या बायकोची छेड काढली असेल? तिघ जण आहे. असू देत ना, 5-6 पण असू देत, सगळ्यांना देणार मी पोलिसात. चला. हो दादा, अंधारात काम नाही, अंधारात म्हणून शांत होत नाही. सांगितलं असतं. काय बोलली मी? माझ्या नवऱ्याला धमकी कशी काय दिली? माझ्या नवऱ्याला काय बोलत ना, एकेकाला समुद्रात बुडवून मारे. असं बोलले. हो ताई, म्हणजे तुम्ही लेडीज आहात म्हणून काही बोला, थोडं गिव्ह रिस्पेक्ट. आई नाही ताई. माझ्या बायकोची मस्करी करतात. ताई बोललं तर काही बोल, बुडवून मारणार कन्फर्म. हो दादा, आम्हाला कळलं आमच्याकडून चूक झाली. ताई पुन्हा आमच्याकडून अशी चूक होणार नाही, माफ करा आम्हाला. फक्त माफी नाही, पाया पडा तिच्या. पाया पडायचं, पाया आपणच पडायचे. पडा, पाया पडा. पडले का? अरे जरा लाजा वाटू दे. आवाज
पाहून तरुण वाटता. घरी जाऊन अभ्यास करा, भविष्यात तुम्ही देशाचं भविष्य किती अवघड नाही भविष्याचं. तुला सांगतोय छेडछाडीचा प्रकार आहे ना खूप वाढत चाललंय. मुली सुंदर मुलगी दिसली लगेच छेड काढतात. पण छान म्हणजे एकंदरीत जे काही जुळून आलं ते फार छान झालं होतं. तू म्हटलं फार काही वेगळं करायला नको, पण तू एक वेगळी गोष्ट केली होती ती मला वाटतं डोक्यात गेल्याच्या वेळेला केलेली, की ब्लॅकआउट होतो आणि मग जेव्हा ओपन होतं तेव्हा ते असं फोटो काढल्यासारखं क्लिक सगळे फ्रीज होतात. ते फार म्हणजे माझ्या डोक्यामध्ये खूप ते अजून घट्ट बसलं. आणि खूप जणांबरोबर जेव्हा मी म्हटलं की अजय बरोबर बोलणार आहे, आम्ही सांगतो ना मित्रांमध्ये की आता कोण येणार आहे, तर म्हणलं याच्याबद्दल नक्की विचार की ते खूप भारी होतं. तर ते कसं वेगळं तुम्ही केलं? आता मोन्टाजेस म्हटल्यानंतर तेच होतं की बऱ्याच एकांकिकेमध्ये असतात मोन्टाजेस. आणि मी पहिल्यांदा एक मॅडम नावाची एकांकिका केली होती इप्टा, त्याच्यामध्ये मोन्टाजेस केले होते. आणि त्याच्यानंतर त्याच वर्षी मग डोक्यात गेल्यामध्ये पण गरज होती मोन्टाजेसची. तर असं झालं की आता मोन्टाजेस तर करायचे आहेत, पण ते उगाच गिमिकसाठी नको, काहीतरी अर्थ असला पाहिजे त्या सगळ्या गोष्टींना. त्यानुसारच विचार केला होता की आपल्याला म्हणजे हा नंतरचा मुद्दा झाला की लोकांना आवडायला हवं. आधी आपलं म्हणणं काय मोन्टाजेसमध्ये, तर बेसिकली थॉट हाच होता की बालपण विसरली आहे तर तिला बालपणाजवळ घेऊन जाणं आणि तिचं तिला रिअलाईज होणं, आणि तिच्यासोबत आईवडिलांना पण हे रिअलाईज होणं की आपल्याकडून कुठेतरी चूक झाली आहे. ती म्हणजे आत्ता जी वन पीसमधली विभाय पात्र आहे ते फ्रॉकमधून आपण आणलं तिला वन पीसमध्ये, आणि हे वय नाही आहे तिचं ज्यानुसार ती फॉलोअर्सच्या मागे धावते आणि ते काही करणार आहे. तर मोन्टाजेस त्यानुसारच हे झालेले. परत काय काही गोष्टी होत्या जसं की आरशाचं झालं, आरशात तिला तिचं बालपण दिसणं, आणि मग त्याच बालपणामध्ये आई आहे सोबत, पण आता तिला ते रिअलाईज होतं की आत्ता नाही आहे आई, आत्ता कुठेतरी मी एकटी एकटी पडते. तर त्यानुसार असं काही मुद्दाम नाही केलं, पण त्यानुसार घडत गेल्या त्या गोष्टी. तू एक चांगला शब्द वापरला की गरज होती म्हणून वापरले मोन्टाजेस, ते गिमिक नव्हतं. हा जो शब्द नवीन आला आहे गेल्या काही वर्षांमध्ये एकांकिकांमध्ये की एकांकिकेचा पिक्चर झाला, त्याच्यावर दोन मतप्रवाह आहेत. काही लोक म्हणतात की ती काळाची गरज आहे, जसं स्वरूप बदललं पाहिजे तर ते बदललं पाहिजे. जे पारंपरिक आहेत आपण म्हणू की जे पूर्वीपासून एकांकिका करत आहेत ते म्हणतात की या सगळ्याची गरज नाही. जर तुमचं कथा आणि सादरीकरण याच्यामध्ये दम असेल तर तुम्हाला या सगळ्या कुबड्यांची गरज नाही, असं पण काही जण म्हणतात. तर तू कसं पाहतो म्हणजे गिमिक म्हणा किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर म्हणा, याच्याकडे तू या नव्या दमाचा एक लेखक दिग्दर्शक म्हणून कसं पाहतोस? अजिबात माझा काही विरोध नाही आहे या सगळ्या गोष्टींना. प्रत्येकाला एक म्हणजे काय मत असतं प्रत्येकाचं. त्याला जर वाटतं त्याच्या एकांकिकेमध्ये गिमिक्स असावेत किंवा मोन्टाजेस असावेत तर त्याने ऑफकोर्स ते करावं. फक्त आता झालं असं की माध्यमं खूप बदलली आहेत, म्हणजे वेबसिरीज आल्यात, शॉर्ट फिल्म, मूवीज, या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी जास्त प्रभाव आहेच आपल्यावरती. आपण सतत ते बघतो आणि नाटक बघणं कुठेतरी त्या प्रमाणात कमी झालं आहे. तर आत्ता ते कुठेतरी मिक्स होताना दिसते आपल्याला की नाटक आणि फिल्म. पण मला असं नाही वाटत की पूर्णपणे सिनेमा आहे. शेवटी तो स्टेजवरती आपण बघतो तर ते नाटकच आहे. कधीच नाटकाचा पूर्णपणे सिनेमा नाहीच होऊ शकत. व्हिज्युअल्स चेंज होतील, अजून काही वर्षानंतर अजून काहीतरी वेगळ्या प्रकारचे गिमिक्स येतील. कदाचित म्हणजे असं पण होईल की फिरता रंगमंच, आत्ता एक सेट आहे तो फिरला आणि वेगळा सेट लागला, असं बरंच काही होऊ शकतं. म्हणजे ते काळानुसार बदलत जाणार आहे. फक्त महत्त्वाची गोष्ट हीच आहे की का करताय. हा म्हणजे नव्याचा स्वीकार करत असताना जुनं पण मागे नाही राहिलं पाहिजे. म्हणजे दोघांमध्ये काहीतरी कारण असायला हवं त्या गोष्टीला. उगाच आपल्याला गिमिक्स करायचे आहेत. आपल्याकडे जर मॉब आहे 50-60चा आणि आता मग 50-60चा वापर करून ते करावंच, पण अर्थ असला पाहिजे त्या गोष्टीला. उगाच ते एका म्हणला म्युझिक वाढवलं आणि 50-60 जण स्टेजवरती आले आणि ते अंगावरती आलं, हे आत्ता कुठेतरी मला या गोष्टी जुन्या वाटत चालल्यात. म्हणजे घरात फटाके म्हणून कधी फोडायचे नाही, दिवाळी असेल तर फोडा, बर्थडे असेल तर फोडा, कारण पाहिजे. मग ते जास्त भावतं. या तुझ्या म्हणजे दोन्ही एकांकिका या पाहिल्यानंतर तू फारसा प्रयोगशील माणूस दिसतो की तुला काहीतरी वेगळं करायचंय, प्रयोग करायचंय. जे काही चाललंय रेग्युलर त्याच्यापेक्षा काहीतरी नेहमी असं दिसतं प्रयत्न तुझा. तर हे तुझं व्यक्तिमत्व पण तसंच आहे की नाटकातच क्रिएटिव्हिटी जास्त तुझी? ॲज अ पर्सन म्हणून अजय कसा आहे की असाच क्रिएटिव्ह आहे की एक साधं सोपं व्यक्तिमत्व आहे? म्हणजे असं काही ठरवून तरी नाही करत की आत्ता आपल्याला काहीतरी वेगळंच करायचं आहे इतरांपेक्षा. सगळ्यात आधी मला असं वाटतं की आपल्याला एखादी गोष्ट भावायला हवी.
म्हणजे एखादा विषय असेल की उगाच आपल्याला वेगळा विषय घ्यायचा म्हणून आपण काहीतरी शोध लावला आणि मग तो वेगळा विषय आणला, पण तो विषय आणल्यानंतर आपल्याला भावतोय का, कुठेतरी आपल्याला मनापासून वाटतंय का की तो विषय आपण मांडायला हवा. मग बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच गोष्टी बरोबरच्या पण दिसतात आपल्याला की एक वेगळा विषय आहे पण तो पोहोचतच नाही आहे. पोहोचत नाही म्हणजे हेच की आपल्याला भावत नाही आहे. मग अशा काही गोष्टी नको वाटतात की एकतर ती गोष्ट आधी आपल्याला भावायला पाहिजे, आपल्याला रिलेट झाली तर आपण समोरच्याला रिलेट करू शकतो. पण जर आपल्यालाच रिलेट नाही होते मग उगाच करण्यात अर्थ नाही आहे. त्यामुळे असं कधी विचार नाही केला की आत्ता आपल्याला काहीतरी ठरवून क्रिएटिव्ह करूयात असं नाही आहे. साधी गोष्ट पण मला जास्त आवडतं करायला. म्हणजे एक एकांकिका अशीच केली होती की ज्याला विषयच नव्हता. म्हणजे विषय असतो प्रत्येक एकांकिकेला, पण मग ते कुठेतरी लव्ह स्टोरी होती. लव्ह स्टोरी म्हटल्यानंतर एकांकिका स्पर्धांमध्ये हा वेगळा विषय नाही झाला, तो पारंपरिक विषय झाला. पण माझं हेच म्हणणं आहे की कोणताही विषय आपण नाही ठरवू शकत, कमी जास्त तो कशा पद्धतीने मांडला हे जास्त मॅटर करतं. जर तुम्हाला गोष्ट भावते, तुमच्यापर्यंत पोहोचते, तर मग ती चांगली गोष्ट असते. तुला अगोदर स्वतःला कन्व्हिन्स करावं लागतं की बाबा मला मला पटलं रिलेट होते तर मग मी करणार. चांगलं आहे. म्हणजे ही पण प्रोसेस चांगली आहे की अगोदर स्वतःला पटलं पाहिजे, मग मी ते इतरांना पटवू शकेन. आणि मला वाटतं याच्यामुळेच कलाकृती पण अजून बहरते की कलाकार जो सादर करतोय, निर्माण करतोय, तो अगोदर कन्व्हिन्स आहे. त्याच्यामुळे मग आपण पुढं ऑडियन्सला पण कन्व्हिन्स करू शकू, हा आत्मविश्वास येतो. आता मला विचारायचं आहे की तू लेखक, दिग्दर्शक किंवा दोघांपैकी एक म्हणून तुझं पहिलं परफॉर्मन्स जेव्हा झालं तर तुझी नेमकी काय भावना होती? सगळ्यात लेखक म्हणून 12वीला असताना एक एकांकिका लिहिली होती. एकत्र असं नाही झालं की लेखक दिग्दर्शक हा पहिलाच प्रयोग. लेखक म्हणून सगळ्यात आधी अभिनेता म्हणून प्रयोग झाला, त्याच्यानंतर मग लेखक म्हणून आणि मग दिग्दर्शक. तिन्ही सांग. अभिनेता म्हणून INTला मिस्टर आणि मिसेस हप्ता नावाची एकांकिका होती आणि माझं एक देवळेकर नावाचं कॅरेक्टर होतं. आणि काहीच मला एकांकिकेबद्दल स्टेज काही माहीतच नव्हतं. एकांकिका म्हणजे मी एकपात्री समजायचो. बऱ्याच लोकांचा हा गैरसमज होतो. नंतर कळलं की नाही, एकांकिका म्हणजे नाटकासारखंच, नाटकाचं एक छोटं व्हर्जन आपण पकडू शकतो. आणि तो सेमीफायनलचा राऊंड होता. जवळपास 8 वर्षानंतर कॉलेज सेमीफायनलला गेलं होतं INTला. मग ते सगळे खुश झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. मग वेळ आली ती INT सेमीफायनलची आणि प्राथमिकला काय परीक्षकांसमोर झालेला. आणि एक माझा पंच होता फक्त की मला एक कॅरेक्टर विचारतो की काय रे साहेब तापलेत का, आणि मी म्हणतो की आपण काय अंगाला हात नाही लावला. आणि मला अपेक्षाच नव्हत्या आणि खूप लाफ्टर आला. मी म्हणजे कळलंच नाही आता रिॲक्ट काय व्हायचं आहे, सवयच नाही या सगळ्या गोष्टींची. आणि मी पुढचं वाक्य लगेच घेऊन टाकलं त्याने विचारण्याच्या आतच. त्याच्यानंतर मग मला कळलं की आपण माती खाल्ली. ते अजूनही मला आठवतं की तो आलेला लाफ्टर, मग पहिला लाफ्टर होता तो पहिल्याच एकांकिकेतला. आणि लेखक म्हणून 12वीत असताना एक एकांकिका लिहिली होती. एक ओपनची स्पर्धा होती, तिकडे तो पहिला प्रयोग झालेला. कॉलेजमधून नव्हती केली, ओपन्सच्या एका संस्थेकडून केलेली. आणि दिग्दर्शक म्हणून FYला असतानाच म्हणजे आरपार एकांकिका. म्हणजे पोरगं लहानपणापासूनच हुशार आहे. 11वी 12वीला म्हणजे लेखन दिग्दर्शन. ते झालं की मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की मी ज्ञानसाधना महाविद्यालयात आलो. कदाचित मला अजून मुंबईचे 1-2 कॉलेजेस होते 10वी नंतर, पण मग सायन्स घ्यायचं होतं त्यामुळे घरच्यांनी फोर्स केलं की नाही जवळचं कॉलेज घे. माझं असं झालं की यार आत्ता सगळं संपलं आपलं, ॲक्टिंग करायचे वगैरे, ज्ञानसाधनामध्ये काही स्कोप नसेल. पण मला नंतर कळलं की एकांकिका होतात तिकडे. आणि मग जर मी एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये गेलो असतो, मला नाही वाटत की आत्तापर्यंत इतक्या एकांकिका लिहिल्या असत्या, दिग्दर्शन करायला मिळालं असतं. अभिनयाच्या बाबतीत मला कॉन्फिडन्स होता की मला मिळणारच रोल कोणत्याही कॉलेजला. पण या बाकीच्या गोष्टी कदाचित नसत्या, किंवा मिळाल्या असत्या तरी आत्ता जे आहे ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात नसतं. म्हणजे कॉलेजचा मोठा रोल आहे तिकडे येणारच आहे मी. आपल्या बाबतीत मला एक कॉन्फिडन्स होता की मी कोणत्याही कॉलेजला गेलो तरी मी मिळवणार ती गोष्ट. पण लेखक आणि दिग्दर्शक हे काही आधीपासून ठरलं नव्हतं की आपल्याला लिहायचंच आहे, आपल्याला दिग्दर्शन पण करायचं आहे. ते हळूहळू एक आवड निर्माण झाली. मग कॉलेजचा प्लस पॉईंट हा एक होता की आधीपासून आमचेच विद्यार्थी दिग्दर्शन करतात, आमचेच विद्यार्थी लिहितात. बाहेरून दिग्दर्शक बोलवणं, बाहेरचा लेखक बोलवणं असं नाही झालं कधी. त्यामुळे ती सवय लागली. मग आमचेच काही सिनियर्स होते, मोहन मनसोडे ज्यांनी फ्लाइंग राणी लिहिली आहे, मित्तर एकांकिका लिहिली आहे. त्यांच्याकडून आवड निर्माण झाली लिखाणाची. परत आशुतोष बाविस्कर ते दिग्दर्शन करायचे. मग त्यांच्याकडून एक इंटरेस्ट निर्माण झाला की यार हे मस्त आहे दिग्दर्शन. म्हणजे स्क्रिप्ट लेखकाने लिहिलेली वेगळी आहे आणि दिग्दर्शक काही गोष्टी त्यांचे थॉट ॲड करतो जे आपल्याही डोक्यात आलंच नाही वाचल्यानंतर की हे असं पण होऊ शकतं. त्यामुळे त्या गोष्टी आवडायला लागल्या आणि मग हळूहळू. खरा हिरो तर दिग्दर्शकच असतो. हो. सादर करणारं कोणी असो,
माध्यम कोणते असो, म्हणजे चित्रपट असो, शॉर्ट फिल्म असो, नाटक असो, एकांकिका असो, खरा हिरो, खरा सूत्रधार तर हा दिग्दर्शक असतो. म्हणजे खूप वेगवेगळ्या जबाबदाऱ्या एकत्रपणे दिग्दर्शकाला निभवाव्या लागतात. पहिलं पारितोषिक मिळालं कधी मिळालं? मला वाटतं गेल्या वर्षी मेजर स्पर्धांमधलं पहिलं पारितोषिक. उणिवांची गोष्टच की कोणत्याही म्हणजे एखादी मेजर, जसं INT आहे किंवा आणखीन एखादी मेजर स्पर्धा आहे, तिथे पहिल्यांदा लोकांकिकेला पहिलं पारितोषिक होतं. आरपार नावाची एकांकिका, आणि पहिल्यांदा लिखाणाचं पारितोषिक मला मिळालं होतं. तेव्हा असं झालं की ठीक आहे, आपण बरं लिहितोय म्हणजे पारितोषिक मिळालं. आणि खरं तर मला कंटाळा येतो लिहिण्याचा, आणि मग आपलीच कॉन्सेप्ट आपण डिरेक्ट केल्यामुळे असं होतं की जाऊ दे ना, बसवतानाच हे करूयात, कशाला लिहायचं आहे. पण अजून एक गोष्ट आधीपासून ठरवली होती की आत्ता जर आपण लिहितोय, आपण दिग्दर्शन पण करतोय, दोन्ही गोष्टी एकत्र येता कामा नये. ओके, तुझ्यातला लेखक वेगळा असतो, दिग्दर्शक वेगळा असतो. म्हणजे लिहिताना पण असं होतं की अरे हे आहे डोक्यात, पण हे लेखकाचं नाही आहे, हे बसवण्यासाठीच आहे, दिग्दर्शकाचं हा थॉट आहे. तर आपण उगाच स्क्रिप्टमध्ये लिहिण्यात अर्थ नाही. ते कळतंय, ती पण मोठी गोष्ट आहे ना. इतक्या तुझं वय काय फार नाही, इतक्या लवकर ते पण कळतंय, ते खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता तू लिहितोस, दिग्दर्शन करतोस, ठीक आहे, मग तुमच्या तालमी होतात, तालमीत पण बऱ्याच गोष्टी घडतात. मग काय म्हणजे कसं असतं तालमीचं वातावरण? तुझं कसं डोक्याचं, म्हणजे तुझ्या डोक्याला असा ताप येतो का? आधीपासून मी ठरवलेलं की अजिबात आपण चिडायचं नाही, आपण खूप शांततेत सगळं करायचं, आणि तसंच करायचो. पण आत्ता जरा काही गोष्टी बदलल्या, कारण की म्हणजे एक लॉकडाऊन नंतर फरक दिसायला लागला आधीच्या मुलांमध्ये आणि आत्ताच्या मुलांमध्ये. म्हणजे आत्ता कुठेतरी आपल्याला ओढून ताणून जबरदस्ती त्यांना सिरियसनेस निर्माण करावा लागतो की नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे, ही तुम्हाला अशीच करावी लागेल. आधी जरा तसं नव्हतं वाटत मला लॉकडाऊनच्या. असं नाही की मी खूप वयाने मोठं आहे आणि असं नाही, पण आत्ताच्या मुलांमध्ये मला जरा एकांकिकेच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी असतात, मग नाही कळत त्यांना की कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं. मग अशा वेळेला जरा चिडावं लागतं. काय एखादा किस्सा काय घडलं असेल किंवा कोण रागावलं असेल, काही एखादा किस्सा पाहिजे आम्हाला. किस्सा म्हणजे असे बरेच किस्से आहेत. हा, म्हणजे सेन्सर्ड किस्सा सांग, म्हणजे तसं आपले सगळे वयाची लोक बघतात, त्याच्यामुळे एक सेन्सर्ड किस्सा तू आम्हाला सांग. आता याच वर्षी उणिवांची गोष्टला हे झालं की प्रयोग चांगला होतच नव्हता. INTला पण खूपच वाईट झाला प्रयोग. त्याच्यानंतर अपेक्षा पण नव्हती फायनलला जाऊ. त्याच्यानंतर अजून 1-2 स्पर्धांना सेम होत होतं, आणि मला कळतच नव्हतं की हे काय होतं. म्हणजे असं नव्हतं झालं की कधीच आत्तापर्यंत तालमीत पण चांगला नाही झाला प्रयोग, तालमीत काही रंतरू चांगल्या झाल्या. मग प्रश्न पडायचा, जर म्हणजे असं नाही की हे करूच नाही शकत, हे करू शकतात, मग प्रयोगात काय होतंय. मग अशा वेळेला मग जरा चिडचिड होते आपली. मग सगळ्यांना सिरियस करण्यासाठी मग कुठेतरी शिवीगाळ, श्लील भाषेचा उच्चार होतो. कोण रागावलं काय? नाही, असं अजिबात बोलतोय दादा, असं अजिबातच नाही. कारण नंतर मी सॉरीही म्हणतो, असं काही झालं मी कधी शिवी वगैरे दिली. कारण की मला असं वाटतं की नाही अधिकार कोणाची आई बहीण काढण्याचा, प्रेमानेच समजवायला हवं. पण मुद्दामून पण नाहीच करत आपण. ती सिच्युएशनच तशी असते की असं होतं की नाही यार, आता ऑप्शन नाही, आपल्याला हेच करावं लागणार आहे. त्यामुळे पण मग सिरियसनेस येतो मुलांमध्ये. हा काही चांगला मार्ग नाही आहे सिरियसनेस आणायचा. हां, त्याचं तो पण समर्थन करत नाही, आम्ही पण समर्थन करत नाही. पण ते प्रत्येकाला वापरावं लागतं, मलाही वापरावं लागतं, तुम्हालाही कधी ना कधी ते वापरावं लागतं. त्याच्यामुळे ठीक आहे, असो. काय फॉलो करणं चुकीचं आहे. फॉलो करणं हे अशाच पद्धतीने करायला हवं. जबरदस्ती ओढून ताणून आणणं चुकीचं आहे. नॅचरली एखादी गोष्ट घडली तर ती ठीक आहे. तू मगाशी एक गोष्ट म्हणालास की एकांकिका मला एकपात्री अभिनय वाटायचं, बरोबर आहे. असं बऱ्याच जणांना एकांकिकेविषयी बरेच मिसकन्सेप्शन असतात. मग ते काही जणांचे दूर झाले असतील, काही जणांचे अजूनही असतील. आता तुझ्या मते एकांकिका काय, किंवा आता सध्या एकांकिकांची जी काही क्षेत्राची एकंदरीत जी काही परिस्थिती आहे त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे? मला असं वाटतं की एकांकिका म्हणजे जवळपास प्रत्येक कलाकारासाठी एक आईची भूमिका वाटते मला, जिथे संस्कार होतात प्रत्येकावरती, आणि हेच इथे झालेले संस्कार पुढे जाऊन फॉलो होणार आहेत. म्हणजे जेव्हा कमर्शियल कामं करतात प्रत्येकजण, इथे जे काही शिकलेत ते, म्हणजे जसं की काही लोकांच्या बाबतीत असं होतं की ते एक आपणच कमाल, ही जी एक भावना असते. मग आपल्याला माहितीही नसतं आपले स्पर्धक कोण आहेत. तर हे एक मला खूप चुकीचं वाटतं. जर आपण स्पर्धेत उतरतोय तर आपल्याला हे पण माहीत असायला हवं आपले स्पर्धक कोण आहेत. जसं की एकांकिका जर महाअंतिम फेरीमध्ये, तर हे जे काही संस्कार आहेत की आपल्यासोबत आपण दुसऱ्यांना पण जरा मान देणं,
दुसऱ्यांच्या एकांकिका बघणं, चांगलं वाटलं तर चांगलं बोलणं, नाही आवडलं तर नाही आवडलं बोलणं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण शिकत जातो त्याच पुढे फॉलो होतं. एक खरेपणा म्हणतो ना आपण, की उगाच कोणतरी जवळचं आहे, नाही आवडली एकांकिका आणि कौतुक केलं, तोंड भरून कौतुक केलं, उगाच सगळ्यांना सांगत सुटलं अरे मस्त हे ते. मग ही इथे लागलेली सवय पुढे जाऊन फॉलो होणार आहे. मला काही मुलांबद्दल पण असं होतं की बऱ्याचदा असं बघितलं की 11वी-12वीतलीच मुलं कोणत्या तरी स्पर्धेमध्ये मग एकांकिका झाल्यानंतर कुठेतरी एक समीक्षक वाटायला लागतात. तर असं होतं की अरे यार जरा चुकीच्या नोटला चाललेत का हे. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती मत व्यक्त करणं वेगळं आणि समीक्षण करणं वेगळं. समीक्षणामध्ये हेच होतं की आपल्याला खूप काही कळतं, तर आत्ता आपण बोलणार की हे असं आहे ते तसं आहे. तर असं होतं की अरे नाही हे वय नाही आहे. तर कुठेतरी मग ऑफकोर्स आता माझी तरी जबाबदारी नाही आहे. मला हेच वाटतं की त्यांना त्यांच्या महाविद्यालयाकडून संस्थेकडून कोणीतरी सांगायला हवं, कारण की मग ते चुकीच्या दिशेला जाताना पण दिसतं. आपल्याकडे काय कल्चरच आहे ना, म्हणजे पारावर बसून लोक सचिन अरे त्या दिवशी ऑफ ड्राईव्ह नव्हता मारला पाहिजे ना, असं आपल्याकडे इथे बसून किंवा आता प्रधानमंत्रीने निर्णय चुकला यांच्याने असं आपल्याकडे पारावर बसून सजेशन देणं किंवा सल्ले देणं ही आपल्याकडे प्रथा आहे. त्याच्यामुळे कोणते क्षेत्र जरा चुकलेलं नाहीये. त्यामुळे एकांकिकेचं पण तू जे म्हणालास एकांकिका आईसारखी, मला खूप खूप भारी वाटलं. म्हणजे ती जी उपमा तू दिलेली आहेस आणि खरंच जी घडवते ती आई. त्याच्यामुळे एकांकिका आपल्याला घडवते आणि खूप सारे अनुभव देते, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला देते. एक अनुभव जो एकांकिका करणारा जो कोणी त्याला हवा असतो तो म्हणजे सवाईचा. यावर्षी सवाईच्या फायनलमध्ये पहिल्यांदा गेलास, कसा होता तो अनुभव? कशी होती ती ऐतिहासिक रात्र किंवा ज्या रात्रीबद्दल सगळे म्हणतात, कसं होतं ते? एक तर तुझ्या घराजवळ होती बरोबर ना यावर्षी फायनल. सवयीला मी 11वी पासून गेलोच नाहीये बघायला. म्हणजे असं व्हायचं की मित्रपासून जवळपास आम्ही सवाईचा प्राथमिक फेरी करतो सवाईची, पण फायनलला नव्हतो गेलो. आणि असं मी ठरवलेलं की मी नाही जाणार बघायला सवय. फायनल में तो नाही जाऊन नाही तर बघायला नाही जाणार मी. आणि या वर्षी असं झालं की संधी मिळाली परफॉर्मन्स करायची. तर एक प्राथमिक फेरीला जेव्हा रिझल्ट लागला, अनाऊन्स केला, तेव्हा तर ते खूपच मस्त वाटलेलं. आणि जवळपास म्हणजे उणिवांची गोष्ट पण होती, पडदा पण सवयी अंतिममध्ये होती. असं झालं की इतक्या वर्षानंतर आले आणि 2-2 एकांकिका. मग काय फायनलचा तो दिवस आला. सवय नव्हती की रात्री परफॉर्मन्स करायचा आपल्याला. त्यात मग बऱ्याच गोष्टी होत्या की लॉट कळत नव्हतं. म्हणजे मिक्स खूप रिव्ह्यू होते की अरे सवयीला 2रा-3रा लॉट म्हणजे चांगला, काही जण म्हणायचे नाही 4था-5वा चांगला, काही जण म्हणायचे शेवटचा चांगला. तर असं झालं की आपण अंदाज नाही लावू शकत. शेवटी आपल्याला प्रयोग चांगला करायचा आहे, त्यानुसारच रिझल्ट लागेल. आणि मग प्रयोग नाही झाला चांगला, शेवटचाच लॉट होता. त्यामुळे ती एक खंत आहे की संधी आली पण संधीचं सोनं नाही करता अजून यावर्षी आहे. अभिनेता म्हणून माहित नाही मिळेल की नाही, लेखक दिग्दर्शक म्हणून प्रयत्न करेल. जरूर जरूर. आता थोडं आपण अशा लोकांबद्दल बोलूया की ज्याचा तुझ्या एकंदरीत जडणघडणीमध्ये आणि तुझ्या कामामध्ये महत्त्वाचा रोल आहे. तर पहिलं तर सिद्धेशबद्दल, म्हणजे आमचा सिद्धेश नाही, आमचा सिद्धेश आहे, आमच्या चॅनलमध्ये सिद्धेश आहे तो नाही, सिद्धेश नांदलस्कर, द सिद्धेश नांदलस्कर असं पण म्हणू शकतो आपण. तर त्याच्याबद्दल सांग, कारण मला दोन्ही डोक्यात गेले आणि उणिवांची दोघांना त्याचंच होतं. प्लस पडदाला पण त्यानेच लाईट्स केले होते, नेपथ्य पण त्याचं होतं. तर कसं आहे तुझं आणि त्याचं नातं, कसं त्याची काम करण्याची पद्धत? ॲक्च्युली सिद्धेश आणि माझ्यामध्ये असं कधी भांडण नाही झालं कोणत्याच गोष्टीवरून, कारण की दोघांचाही एक स्वभाव मिळता जुळता असा आहे की तो जे काही सांगत असेल मी त्याचं ऐकून घेतो, मी जे काही सांगत असेल तो ऐकून घेतो. तर हे आत्तापर्यंत जेवढ्या एकांकिकेमध्ये आम्ही एकत्र काम केलं आहे हेच झालं की काही गोष्टी जर त्याला खटकल्या मग तो मला सांगतो, त्याच्यावरती मग आमच्या दोघांमध्ये बोलणं होतं की हां या अशा करूयात तशा करूयात. मग असं बोलणं खूप असल्यामुळे कधी असं वाद नाही झाला. आणि अजून एक गोष्ट अशी सिमिलर आहे दोघांमध्ये पण, की एकांकिकेचा पहिला प्रयोग ते शेवटचा प्रयोग, त्या इतक्या प्रयोगांमध्ये कधीच असं नाही होत की त्याने पहिल्या प्रयोगात जी प्रकाश योजना केली आहे तीच तो करतो. तो प्रत्येक प्रयोगात वेगळ्या गोष्टी शोधतो, जे मला खूप जास्त चांगलं वाटतं की प्रयोग आहे शेवटी. तर प्रयोग आपण जर वेगळं काही घडलं नाही तर मग तो प्रयोग कसला. तर प्रत्येक प्रयोगात काहीतरी वेगळं असायला हवं आणि तोच प्रयत्न करतो की आपल्याकडून काय वेगळं होईल. मागच्या प्रयोगात आपण अशा पद्धतीने केलेलं, आता हे करून बघूयात. तर असं पण आमच्या दोघांमध्ये बऱ्याचदा होतं की या प्रयोगात आता हे करूयात ते करूयात. बऱ्याचदा डोक्यात गेल्यामध्ये पण ते झालेलं. सुरुवातीच्या प्रयोगामध्ये जसं की तू मगाशी म्हणालस की
जो फोटोचा इफेक्ट होता ते नव्हतं सुरुवातीच्या काही प्रयोगांमध्ये. तर ते लोकांकिकेला ॲड केलं आणि त्याच्यानंतर मग हाच प्रश्न म्हटलं की आता हे कसं करायचं फोटोजचं. त्यासाठी परत वेगळी लाईट आणि 3 वेळा फोटोज काढायचं होतं. मग त्यावरती त्याने ते मस्तच केलं. म्हणजे अक्षय धांगट म्हणून जो आहे ज्याने म्युझिक केलं होतं त्याने ती आयडिया दिलेली की हे अशा पद्धतीने होऊ शकतं. मग त्याने मग ते करून बघितलं. मग ते अजून जास्त जरा वेगळं वाटलं कारण की बाकीच्या मग हे बघितलेलं एकांकिकेमध्ये फोटो काढल्यानंतर एक लाईट येते त्याच्यावरती तो फ्रीज होतो. तर हे झालं होतं बऱ्यापैकी एकांकिकेमध्ये. पण असं काही न करता एकाच काय म्हणतात प्रोफाईलमध्ये न दिसता ओव्हरऑल नॉर्मल लाईट आहे आणि त्याच्यामध्ये मग तो इफेक्ट देणं की फोटो काढला. ते म्हणजे मी जेव्हा काम करत होतो मला बघताना पण असं छान वाटलेलं. पहिल्याच प्रयोगात असं वाटलं की अरे चांगलं झालं. आम्हाला खूप जणांनी म्हटलं की हे नक्की विचार. म्हटलं मगाशी पण म्हटलं की अजय येतो तर त्याला हे नक्की विचार. आणि ऑब्व्हियसली म्हणजे सिद्धेश इज बोला ना क्षेत्रातला माहीर आहे, या क्षेत्रातलं नावाजलेलं नाव आहे. खूप म्हणजे त्याचा थॉटच वेगळा असतो कोणत्याही गोष्टीबद्दल. म्हणजे आता ते डोक्यात गेल्यामधलं मिरर इफेक्ट पण झाला. आणि म्हणजे असं नाही बोलणं होत की तू काय काय करणार आहेस असं मी नाही विचारत त्याला कधीच की सांग मला इथे काय. नॉर्मल बोलणं होतं. तो मला सांगतो की सगळं ओके सगळं डन आहे. मग डायरेक्ट ते प्रयोगात बघायला मिळतं आपल्याला. काही गोष्टी जर असतील ज्याच्यावरती बोलणं गरजेचं आहे की अरे काय कसं करूयात तेवढंच आम्ही बोलतो. बाकी ओव्हरऑल सगळ्या गोष्टी कधीच मी त्याला विचारत नाही की तू काय करणार आहेस कशा पद्धतीने करणार आहे. तो त्याच्या बाबतीत क्लिअर असतो त्याला काय करायचं आहे. आणि मग जेव्हा ऑन स्टेज बघितलं जातं तेव्हा असं होतं की अरे कमालच. हे बॉन्डिंग शिवाय होत नाही ना. बॉन्डिंग असल्याशिवाय होत ॲक्च्युली नाही. म्हणून तुम्ही एकमेकांना तुमची स्पेस देऊ शकता. बॉन्डिंगवरनं माझ्या डोक्यात आता हा प्रश्न असा आलाय की एक माणूस आहे तसा तो तुझा प्रतिस्पर्धीच म्हणायला हवा. पण तुझा भाऊ पण आहे तो. हा त्यात पण मोठा भाऊ आहे. मग ही बॉन्डिंग कशी आहे किंवा ही स्पर्धा कशी आहे किंवा मग तुम्ही एकाच वाटेवरचे प्रवासी आहात तर चर्चा वगैरे करता काय आहे? प्रतिस्पर्धी आहे, मित्र आहे, मार्गदर्शक आहे. विजय कोण आहे? विजय पाटील अजय पाटीलसाठी कोण आहे? सगळ्याच गोष्टीत मित्र पण आहे भाऊ पण आहे आणि जेव्हा स्पर्धा असते तेव्हा कॉम्पिटिटर पण आहे. पण बऱ्यापैकी आमचं म्हणजे घरामध्ये बोलणं होतंच. म्हणजे समजा एखादी स्पर्धा झाली मग काही गोष्टी आवडल्या असतील तर त्याच्याबद्दल पण होतं. काही गोष्टी नाही आवडल्या एकांकिकेतल्या एकमेकांना सजेशन पण देतो आम्ही. परत काही नवीन कॉन्सेप्ट असतील त्याच्यावरती बोलणं होतं की ही अशी अशी कॉन्सेप्ट आहे डोक्यात. त्याच्यावरती आम्ही बराच वेळ बोलतो. आणि तेच बऱ्यापैकी असं रोज नाही होत भेटणं एका घरात असून सुद्धा. त्याचं पण शूट असतं माझं पण शूट असतं स्पर्धा असतात. पण जेव्हा कधी आम्ही असं त्याचं शूट नाही आहे माझं शूट नाही आहे अशा वेळेला मग बराच वेळ आमचं बोलणं म्हणजे जवळपास 3 तास कसे गेले कळत पण नाही. तर कसं आहे बॉलिवूडनं आपल्याला अब्बास मस्तान दिलेले आहेत. मग आम्हाला मराठीमध्ये अजय विजय कधी एकत्र पाहायला मिळणार आहेत का? म्हणजे आता यावर्षी करतोय नवीन एकांकिका मी लिहिली आणि तो अरे वा. त्याचे आत्ताच एक प्रयोग पण झाला. असं बोलू का ब्रेकिंग न्यूज आताच आम्हाला अजयकडनं कळालं की अजय विजय एकत्र एकांकिका करणार आहेत. यात्रा नावाची एकांकिका आहे डी वाय पाटीलला आत्ताच ती सेकंड आली. आता पुढे वर्षभर तो करेलच. येस छान. म्हणजे आम्हाला आवडेलच तुमच्या दोघांना एकत्र म्हणजे प्रतिस्पर्धीपेक्षा सोबत काम करताना पाहिलेलं आवडेलच. मला तुला विचारायचं आहे की अशी एखादी कोणती गोष्ट आहे जी तुला एकांकिका क्षेत्रामध्ये बदलावीशी वाटते किंवा तू इतकी वर्ष एकांकिका करतोय तर असा एखादा प्रसंग कटू प्रसंग तुला सांगावासा इथे वाटतोय? तर असं म्हणतात की दरवर्षी स्पर्धकांनी काहीतरी वेगळं करायला हवं वेगळा विचार असायला हवा. पण मला असं वाटतं की कोणत्याही स्पर्धेचा निकाल हा त्यांना प्रवृत्त करतो वेगळा विचार करण्यासाठी. कारण की शेवटी स्पर्धा आहे. स्पर्धा म्हटल्यानंतर आपण इतरांपेक्षा कसे वेगळे दिसू किती चांगलं करू शकतो याच्यावरती प्रत्येकाचा जोर असतो. आणि वर्षभर ज्या प्रकारच्या एकांकिका नंबरात येतात तर काही मुलं अशी पण असतात की ते पुढच्या वर्षीचं नियोजन ठरवत असतात. तर समजा आता जर मॉपच्या एकांकिका नंबरात येतात मग त्यांच्या डोक्यात तेच असतं की हां आपण मग मॉपच्याच करूयात. मग कंटेंट आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी लांब राहतात. तर जर निकालच कंटेंटला धरून लागणार असेल तर त्यांना हे कळेल की नाही आपल्याला याच्यावरती जास्त लक्ष द्यायला हवं. कंटेंट आपला महत्त्वाचा असला पाहिजे तो नीट पोहोचवता आला पाहिजे तर आपली एकांकिका नंबरात येईल. पण काही स्पर्धांमुळे ते जरा रिझल्टमुळे चुकीच्या वेळेने पण पोहोचतंय. आणि अजून एक मला असं वाटतं की ऑफकोर्स बरेच परीक्षक आहेत परीक्षणाबद्दल काहीच नाही म्हणायचं खूपच चांगलं परीक्षण असतं. पण कधी कधी असं होतं की परीक्षक स्पर्धा झाल्यानंतर वेळ नाही देत. असं होतं की आपण सजेशन विचारायला जातो आणि तेव्हा मग त्यांना निघायचं असतं.
असं होतं की एकतर तुम्ही नंबर तरी द्या, जेणेकरून, कारण की तुम्ही परीक्षक होतात स्पर्धेचे, तर स्पर्धक तुम्हालाच प्रश्न विचारणार की तुम्हाला आम्ही कुठे कमी वाटलो, मग जरी एकांकिका दुसरी आली मग दुसरी का आली, अजून काय करायला हवं. तर हे जर तुमच्याकडून सजेशन नाही मिळाले तर मग मुलांना पण नवीन गोष्टी नाही कळणार. आणि अजून एक गोष्ट मला अशी वाटते की बऱ्याचदा काही परीक्षकांच्या निकालातून असं जाणवतं, म्हणजे काय सादर होतं याच्यापेक्षा कोण सादर करते याला जरा जास्त महत्त्व कुठेतरी दिलं जातं. तर ते एक गोष्ट मला असं वाटतं की शेवटी सादरीकरण खूप महत्त्वाचं आहे. मग ते सादरीकरण कोणाचं आहे, नावं काय लागतात याच्यापेक्षा ते सादरीकरण कसं आहे याच्यावरती जास्त फोकस असायला हवा, जेणेकरून असं नाही की प्रत्येक सादरीकरणामध्ये काहीतरी चुका असतात. जर ठराविक लोकांचं सादरीकरण आहे म्हणून आपण चांगलंच म्हणत गेलो तर त्या मुलांपर्यंत त्यांच्या चुका नाही पोहोचणार, मग तेच करत राहतील. तर परीक्षकांनी अशांना पण एकतर खूप न्यूट्रल राहून परीक्षण करणं मला असं वाटतं की खूप गरजेचं आहे, जे की आत्ता काही स्पर्धांना नाही होत आहे. काही ठिकाणी डायरेक्ट ऑपोजिट असं होतं की खूप चांगले परीक्षक येतात जिथे न्यूट्रल होतं, मग चुकाही कळतात की काय चुकलं, पण बऱ्याच ठिकाणी असं नाही होत आहे. तर ही एक परीक्षणाची बाजू झाली. आणि अजून एक आयोजकांबद्दल मला म्हणायचं आहे हेच की कोणतीही स्पर्धा असते त्या स्पर्धेसाठी फक्त एका दिवसाची मेहनत नसते. प्रयोग एका दिवसात होतात सगळे, पण त्याच्या आधी 1-1.5 महिन्यांपासून आपण मेहनत घेतो. आणि जर कोणत्या स्पर्धकांना जर उशीर झाला तिकडे यायला, म्हणजे याच वर्षी 2 गोष्टी घडल्या. एका स्पर्धेला आम्हाला कोकणात प्रयोग होता, तिथून मग इथे ठाण्यामध्ये स्पर्धा होती, तिथे पोहोचायला उशीर झाला. तर आम्हाला प्रयोग करायला दिला. प्रयोग झाल्यानंतर मग परीक्षकांना असं सांगितलं आयोजकांनी की त्यांना ग्राह्य धरू नका तुम्ही रिझल्टसाठी. आणि मग आम्हाला ग्राह्य नाही धरलं. मग काही इंडिव्हिज्युअल प्राईज होते, आयोजकांचं म्हणणं होतं की तेही देऊ नका, पण परीक्षकांनी जबरदस्ती दिले की हे आमच्या हातात आहे, तर आम्हाला वाटतं द्यावंसं आम्ही देतो. तर मला तेच वाटतं की एकतर तुम्ही आधीच सांगायला हवं स्पर्धकांना की तुम्ही प्रयोग करू नका, कारण प्रयोगाचा एक खर्च असतो. पण असं नाही होत की प्रत्येक स्पर्धेतले आयोजक खर्च देतात, असं नाही आहे. जो काही लाईटचं भाडं असेल, प्रकाश योजनाकाराचं झालं, असा बराच खर्च असतो, ट्रॅव्हलिंगचा खर्च. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तिथे सांगितलं तर एक खर्च वाचेल. शेवटी तेच होतं की इतक्या सगळ्या मुलांसोबत प्रत्येक प्रयोग करणं, तो खर्च कुठून मिळत नाही आपल्याला. आणि सगळी सोंग घेता येतात, पैशाचं सोंग घेता येत नाही. कोणतीही अशी स्पर्धा आहे किंवा त्याचं आयोजन तुला फार छान वाटतं की ही छान आयोजित करतात अशी एखादी स्पर्धा? अशा तर बऱ्याच स्पर्धा आहेत. तर एखादं नाव की अहमदनगर करंडक, अटल करंडक झाली, INT पण झालं, अशा बऱ्याच स्पर्धा आहेत ज्यांचं आयोजन खूप छान आहे. आणि त्याचं की एक स्पर्धकांना पण रिस्पेक्ट आपण म्हणतो ना की जरी लेट झाले तरी त्यांना प्रयोग करू देणं, आणि प्रयोग केल्यानंतर डिबार न करता एक न्यूट्रल असा रिझल्ट असणं, विचार असणं, असं खूप गरजेचं असतं. आता शेवटाकडे आलेलोच आहोत आपण, तर शेवटी जाता जाता तू ॲज अ अजय म्हणून तो एक प्रश्न असतो ना, 5 साल के बाद आप खुद को कहाँ देखते हो, 10 साल के बाद, तर तू स्वतःला कुठे पाहतोय भविष्यामध्ये? एकांकिका क्षेत्रामध्ये असो किंवा तू अभिनय करतोस अभिनय क्षेत्रामध्ये, दोघांचं वेगवेगळं सांगितलं तरी चालेल. सुरुवातीला हे ठरलेलं की मला ॲक्टरच व्हायचं आहे, पण आत्ता सध्या मला असं वाटतं की म्हणजे सगळ्यात आधी माझ्यासाठी ॲक्टिंग आहे, त्याच्यानंतर दिग्दर्शन आणि मग लिखाण. तर हे मी आधीच ठरवलं होतं की असं कधीच कन्फ्यूज नाही व्हायचं आपल्याला की काय करायचं आता, ॲक्टिंग करायची, दिग्दर्शन करायचं की लिखाण करायचं आता. त्यामुळे आता मी त्या गोष्टीत तरी क्लिअर आहे. सगळ्यात आधी प्राधान्य मला ॲक्टिंगलाच द्यायचं आहे, त्याच्यानंतर दिग्दर्शन आणि मग लेखक म्हणून. पण असं नाही करणार की एकच गोष्ट करतो, मला या तिन्ही गोष्टी कंटिन्यू करायला आवडतील. तर प्रयत्न पण तोच करेन मी की ॲक्टिंगसोबत दिग्दर्शन, मग निदान आता एकांकिका झाला, आता अजून फार फार तर 1 वर्ष, त्याच्यानंतर मग प्रायोगिक नाटकं झाली, अजून काही चांगली संधी मिळाली दिग्दर्शनात, आणि लिखाणासाठी काही असं काय म्हणतात की थांबू नाही शकत आपण जेवढं लिहू तेवढं मग करायला आहे आपल्याकडे. म्हणजे उद्या लेखकासाठी मला असं नाही वाटत की मर्यादा आहेत किंवा त्याला खूप ठिकाणी असं काम काही शोधायची गरज आहे. त्याच्याकडे जर कॉन्सेप्ट आहे, त्याने लिहून काढली, ती कॉन्सेप्ट चांगली आहे, तर कोणीही तयार होतं घ्यायला. त्यामुळे लेखक म्हणून असं थांबून नाही राहू शकत. तर तो पण प्रयत्न सुरूच आहे की जर आपल्याकडे काही कॉन्सेप्ट आहेत तर एकांकिकेच्या, नाटकाच्या, ते पण सुरू ठेवायचं, अभिनय पण सुरू ठेवायचं आणि दिग्दर्शन पण. पुस्तक लिहा, कविता लिहा, सगळं. म्हणजे लेखकाला एक्सप्लोअर करायला बऱ्याच गोष्टी आहेत. आणि रॅपिड फायर, मला तुझ्याबरोबर आता रॅपिड फायर असं नाही येते, पण शेवटी आम्ही सगळ्यांनाच प्रश्न विचारतो. तुला मला 3 प्रश्न विचारायला लागणार वेगवेगळे, कारण तू 3ही भूमिका करतो, अभिनेता पण आहे, लेखक पण आहे आणि दिग्दर्शक पण आहे.
तर तुझा आवडता अभिनेता सांगायचं, मग आवडता लेखक, मग आवडता दिग्दर्शक आणि मग आवडती एकांकिका कोणती. ते 4 प्रश्न आहेत. तर पहिला, तुझा आवडता अभिनेता कोण? नितीन सावळे आणि अभिजित पवार. आवडती एकांकिका? निर्वासित आणि मुक्तिधाम. आवडता लेखक? ॲक्च्युली असं एक नाही सांगू शकत की चालेल ना, त्याचं म्हणजे लिखाण. तू मगाशी मोहन बनसोडेंचं नाव घेतलंस. बरेच लेखक आहेत ॲक्च्युली जे मला आवडतात. पण आपण असं करूया की असं हे 2 खूप जास्त आवडतात किंवा हे 3 जास्त आवडतात, बाकीच्यांकडनं पण खूप शिकलोय. मोहन बनसोडे तर आहेच, त्याच्यानंतर विशाल कदम एक, ओके. स्वप्नील जाधव. आणि आवडता दिग्दर्शक? आवडता तू दिग्दर्शक स्वतः सोडून. अद्वैत दादरकर. अशी कोणती एकांकिका आहे की जी तुला वाटतं तू दिग्दर्शित केली असती तर छान झालं असतं? म्हणजे तुझ्या सोडून ना, की पाहिल्यानंतर केली असती तर छान झाली असती असं म्हणणं नाही, पण दिग्दर्शन करायची इच्छा एक बारम झाली. असं वाटलं की अशा ही एकांकिका यायला हवी होती दिग्दर्शनासाठी. बारम छानच होती एकांकिका, त्यात काय वादच नाही आहे. तर खूप छान वाटलं तुझ्यावर बोलून, म्हणजे खूप वेळ दिलास तू आज आणि खूप खूप मनमुरादपणे मोकळ्यापणाने आमच्याबरोबर बोललेला आहेस. तर हा माझा सगळ्यात आवडता प्रश्न आहे सगळ्या प्रश्नांपेक्षा, की कसं वाटलं तुला आमच्याकडे इकडे येऊन बोलून? कसं वाटलं? खूपच चांगलं वाटलं मला. एकतर मला ही कॉन्सेप्ट चांगलं वाटलं असं बोल की. खरंच खूपच चांगलं वाटलं मला. आणि ही कॉन्सेप्टच मला आवडली की एकांकिकेबद्दल, त्याचे की आपण एकांकिका बघतो स्टेजवरती, पण त्याच्या मागे काय घडतं हे कोणालाच माहीत नसतं. आणि अशा काही लोकांना बोलून त्यांच्या मुलाखतीमधून बऱ्याच गोष्टी कळतात की नक्की एकांकिकेची प्रोसेस काय होती आधीची. ती कॉन्सेप्ट खूप चांगली आणि मस्त वाटलं मला आज इथे. हाच आमचा प्रयत्न आहे की जे आपल्याला 45 मिनिटात दिसतं त्यामागे खूप मोठी मेहनत असते, खूप लोकांचं कॉन्ट्रीब्युशन असतं, आणि ते थोडंसं आमच्या परीनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही ए फॉर एकांकिका या सेगमेंट मार्फत करत आहोत. तर आता एकच गोष्ट उरली आहे. काय? ते आपलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अविरत एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू. बघा, मी म्हणत नाहीये, अजय म्हणतोय, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अजून ते बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून जेव्हा जेव्हा आमचा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कोणती एकांकिका आणि त्या संबंधित असलेल्या लेखक दिग्दर्शकाशी बोलायला आवडेल. तुर्तास आता थांबतो, रजा घेतो. तुम्ही पाहत होतात अविरत एंटरटेनमेंट प्रस्तुत ए फॉर एकांकिका. धन्यवाद.